कोळी सर्व असणारी किमया भूमिका परमात्मा करते. सर्वांना मनाला वेध लावले. सोंग सारतो तो हे सोंग सारिले पुढे हे बहुत करणे. तर त्याचं सिद्ध काय साध्य काय? हा अवतार कशासाठी, सत्पुरुष अवतार कशासाठी घेतात? यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत नाही किंवा धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती किंवा धर्माचे कारण करणे पाखंड करणं. धर्म पाळावा का धर्म करावा? धर्म करणं वेगळं आणि धर्म पाळणं वेगळे. धर्माची व्याख्या आपण सहज सांगतोय. हो धर्म पाळला, हो अखेरचा श्वास जाईपर्यंत ज्यांनी प्राण चुकवले नाही त्यांना धर्मवीर म्हणतात. साधू संतांनी आपला धर्म सोडला नाही. यारे यारे लहान हा धर्मच आहे. भेदभाव बघतला नाही, मत्सर नाही. आमच्या जनाबाई, मुक्ताबाई, बहिणाबाई, सखूबाई या स्त्री असणाऱ्या माता भगिनी संत होऊन धर्म जोपासला. काय धर्म पाळावा, धर्म कळतोय व सगळे आम्ही सांगतो आई वडिलांची सेवा करा, आम्हीच करत नाही. काय करणार? धर्म पाळावा. हो आणि त्या धर्माचं रक्षण करण्यासाठी, धर्म पाळण्यासाठी हे सर्व अवताराच्या खाटाटोपी. भगवान परमात्मा पड्या करू लागला गवळणीमध्ये आणि त्या असणाऱ्या गोपाळांनी संघटना केली. दही दूध मथुरेला जाऊ द्यायचं नाही, ते बंद केलं. पड्या करता 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 परत काय अजून गवळणी गाव असतात. एक गवळण त्या कृष्णाची खोडी काढायची, तिरस्कार करायची. म्हणजे आज तुला थांबव. पहिलीला सोडलं, दुसरीला सोडलं. महाराज सांगतात तिसरी आली धाबुनी बाई ग काही केली यानी करणी. पतीची दाढी माझी वेणी दोहीची गाठ देऊनी. गाठ बाई कोणाशी सुटेना यशोदे बाळ तुझा ताना. कोटवरी सोसोम गेले यशोदे बाळ तुझा ताना. कोटवरी सोसोम काय सुटता सुटत नाही, कशाने कापत नाही, जळत नाही. तर ती बांधली कोणी? हो बांधणार वेगळं आहे. हो ती गाठ म्हणजे अशी नाही, त्याच्या कृपादृष्टीने सुटते. आणि ज्यावेळी फजिती केली त्यांची परमात्म्यालाच केली होती. भक्ताचा तो कैवारी आहे आणि म्हणून उपेक्षा करणाराचा सुद्धा तो त्या ठिकाणी काय करतो, प्रतिपाळ करतो. आणि सज्जनाच आहे त्या ठिकाणी भक्ता राखे पायापाशी गुरुजनाशी संहारी. हो अशा अनेक खोड्या करता 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 परत जरा गोष्ट न झाली मग आई बापालाही थोडं हे होते. म्हणजे आता हे काय इथं ठेवायचे हे झालं. मग घाला एखाद्या संस्कृत शाळेमध्ये. मग त्या काळची शाळा कोणती शाळा? हो गोशाळेमध्ये घालायचं ठरवलं. कृष्णा बस म्हणजे आता तू गोकुळामध्ये नाही का? बस म्हणजे आता तुला शाळेमध्ये घालायचे, तुझा दाखला घालायचा आणि तुला आता हो चांगले संस्कार लागण्यासाठी, शिस्त लागण्यासाठी तुला आता शाळेत घालावं लागणार आहे. त्यालाही आनंद झाला. त्याचा अवतारच त्याच्यासाठी होता. त्याला शाळा म्हणलं की, गोशाळा म्हणलं की आनंद व्हायचा. मग मात्र भगवान परमात्मा गोशाळेत जाण्यासाठी, त्या शाळेत जाण्यासाठी आपल्या सवंगड्यांना आरोळ्या देऊ लागला. काय म्हणू लागला? अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळाला, अरे तुम्ही गाया सारे गोपाळ. दुसऱ्या दिवशी या गोपाळांची शाळा सुरू झाली. गाई राखण्यासाठी खांद्यावरती कांबळी आहे, हातामध्ये काठी, मोराचा पीस आहे. भगवान परमात्मा हा बालरूपातला सवंगड्यासोबत गाई राखण्यासाठी निघाला. गाई हे विषयाचं प्रतीक आहे.
उगं म्हणतात का काय ते प्रमाणे गाय हे विषयाचं प्रतीक आहे, तर ते विषय म्हणजे विषय थांबवायचे म्हणून गायीचं रक्षण करणं, ब्राह्मणाचं रक्षण करणं, सर्वांचं रक्षण करण्यासाठी भगवंताचा अवतार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी शाळा सुरू झाली, गाया घेऊन गेले यमुनेच्या तीरावरती, त्या गाया सोडून दिल्या, त्या वनामध्ये चरू लागल्या. इकडे यांनी खेळ मांडला. त्या काळापासून अहो खेळलं तरच हे सगळं षडविकार जातात. हा एक खेळच आहे. हे कुणीही खेळूच म्हणत नाही. संप्रदायामध्ये फक्त 2 व्यक्ती खेळामध्ये यशस्वी झाले महाराज. 2 व्यक्ती खेळामध्ये यशस्वी. पांडव कुलीन राजा परीक्षित ज्यांनी भागवत कथन केलं ते म्हणजे शुकाचार्य. आईच्या गर्भामध्ये 12 वर्ष हो आईला कळा यायच्या प्रसूतीच्या, नाही शुकाचार्य मूर्तिलोकात यायला नको म्हणायचे. आणि मग भगवंताच्या आज्ञेनुसार आई प्रसूत झाली शुकाचार्य. पण हो जन्मल्या ती पोरं लागली. ब्राह्मणाचे पोरं एक खेळाशी झाले. ते 12 वर्षे लपाले रे. कापत बाहेर आले ते नागवेची कळाले रे. तो नागवच तू पडू लागले. मूर्ती लोकांना फार लोक घाबरतात. हो इथं येणं एवढं सोपं नाही. इथं येऊन हे सर्व कर्म फेडायचंय. इथे परीक्षा द्यायची. परीक्षा इथं परीक्षा, आणि त्या परीक्षेत आनंद घ्यायचा आहे आपल्याला. आणि दुसरा असणारा वक्ता जो आहे तो जन्माला आला अंजनीच्या पोटी. खेळिया माझी हनुम्या न पडे काम रे. कामच नाही तिथं क्रोधच कैसा. एक कैसे भांडण रे. एक कैसे भांडण रे. जन्म मरणाच्या खेळात. परवा कोणत्या तरी महाराजांनी सांगितलं हनुम्या कोण म्हणतं. आमचे नामदेव महाराज हनुमंतराय म्हणत नाही. खेळिया माझी हनुम्या शहाणा. हो ते बिभीषणाला शहाणा म्हणत नाही. मनसी बिभीषण शहाणा परी तो महामूर्खाची जाणा. काय तो रामाशी भेटला अवघा रामाची नाही झाला. म्हणून नामदेव महाराज हनुम्याला हनुम्या म्हणतात. आणि म्हणून हा खेळ यशस्वी होण्यासाठी हे षडविकार जावं लागते आणि मग तो आनंद घ्यावा लागतो. खेळ खेळू लागले गोपाळ. तू हा मामा टिपरी अनेक खेळ. खेळाचे अनेक नाव आहेत संप्रदायामध्ये. खेळ तो येण्याची खेळावा, नट तो येण्याची नटावा. भगवान परमात्मा गोपाळाबरोबर खेळ खेळू लागले. आणि मग आता बाकीच्या गाड्यांना खेळ खेळता खेळता चांगल्या 12:30-1 वाजले. आता हा जो खेळ खेळतो भगवान परमात्मा त्याच्याकडे काय टायमिंग नाही. हो त्याचा खेळ सतत चालू आहे. परंतु काही लोकांचा टायमिंग वरती खेळ आहे, त्यात तुम्ही आम्ही. आता आपला खेळाचा टाइम संपला. एकदा खेळाचा टाइम संपला की काय होती प्रक्रिया. खांदी भार पोटी भूक काय खेळायाचे सुख. आयाचे सुख काय खेळायाचे सुख. भार पोटी भूक काय खेळायाचे सुख. काय खेळायाचे सुख. खांदी भार पोटी भूक काय खेळायाचे सुख. माकडीसारखा आपला खेळ आहे. म्हणायचं माझी लेकरे पवार महाराज माझी लेकरे. पण जसं जसं पाणी आपल्या बुडवीन आपल्याला तसं जसं लेकराच्या अंगावर उभा राहील तसं आपली होती. काय खेळायाचे सुख. देवा म्हणले आम्ही आता कंटाळले, आम्हाला भूक लागली, खेळ थांबव.
मग भूक लागली, शिदोऱ्या आणल्यात का? हा? जावा मग घरी आपापल्या शिदोऱ्या घेऊया. माझी शिदोरी माझ्या बरोबर आहे. आता याची सत्व गुणाची शिदोरी. हो, आपली तुमची शिदोरी कोणती? नवा ठाई फाटली. ठीक आहे. कान्होबा तुझी घोंगडी चांगली, आम्हासिका दिली वाघुली, आम्हासिका दिली वाघुली, कान्होबा तुझी घोंगडी चांगली. हो, आम्हाला 9 ठिकाणी फाटलेली दिली. तुझी सत्व शुद्ध सत्व गुणाने विनलेली कान्होबा तुझी घोंगडी. तूच आमचा प्रतिपाळ करणार. विनंती केली देवाला. हो, देवाने सांगितलं ना, घरात आहे माझ्या जशी तशी शिदोरी घेऊन या. म्हणजे घरी कोण आहे आमचं? या वृत्तीवर जेव्हा येतो तेव्हा गोपाळ होतो. देवाला काय म्हणतात? गोपाळ आमच्या घरी नाही. हो, गवळण कशी म्हणती? हरी माझे यावे मंदिरी, नाही कोणी दुसरे घरी. या वृत्तीवरती यावं लागतंय. देवाला सांगितलं आमचं घरी कोणी नाही. मग हो, याच्यासाठी रिकाम व्हावं लागतंय. कसं व्हावं लागतंय? रिकाम. शेड विकाराने रिकाम व्हावं लागतंय, तेव्हा ते त्याला चालतंय. मग त्या सर्व शिदोऱ्या एकत्रित केल्या महिमा. मग त्याचा काय केला? काला केला. गोलाकार बसवलं. आणि त्या गोलाकार बसून सर्वांचा काला एक केला. आपली शिदोरी त्याच्यात संमिश्र केली. भगवंताची शिदोरी हो दही आणि लाहीच्या रूपाने आहे. ती कशी प्रगल्भ शिदोरी पूर्णत्वाला गेलेली. म्हणून कृष्णावतार हा पूर्णतम आहे. पूर्णतम. राम आणि कृष्णावतार हे पूर्ण आहे. हो, ग्रस्ताश्रम आहे. सर्व नातेसंबंध आहे. त्यांना आई वडील पत्नी मुलं मुली नातवं बहीण भाऊ सर्व काय आहे. जसं तुमचं आमचं आहे तसं. त्याच्यामध्ये त्यांनी त्याला पाहिलेले. उगा साधू संत म्हणतात का कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहिणाबंधू चुलता, कृष्ण माझा, कृष्ण माझा सोयरा. हे सर्व नातेसंबंध या ग्रस्ताश्रमात किती आनंद आहे. देवाला वाटायचं मला अजून थांबवून, कोण थांबवून देते? देवाला. ग्रस्ताश्रम इतका महाराज आनंद कशातच नाही. पुनर्वित्तम पुनर्मित्र पुनर्भार्या पुनरमही, येतत सर्व पुनर्लभ्य न शरीरम पुन्हा पुन्हा. ऐका गाड्या, हे शरीर पुन्हा नाही. पुनर्मित्रा पुनर्मित्रा पुनर्भार्या पुनर्मही, येतत सर्व पुनर्लभ्यम न शरीरम पुन्हा पुन्हा. गेलेलं वित्त मिळेल. पुनर्वित्त धन तुमचं आमचं गेलं ना, मिळल्याशिवाय राहणार नाही. तुटल्याला मित्र जोडता येईल. मैत्री जर तुटली ना तर जोडता येते. हो, तुटू द्या. हो, सर्व काही मिळत. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही. गेलेली जमीन मिळेल, पण हे शरीर इतकं दुर्लभ आहे की या शरीराची किंमत कळत नाही. नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना. पुन्हा नाही.
कोण म्हणलं मला एक जण म्हणले महाराज आता जाण्याचा आमचा योग येतो, या तुमचे पाय आमच्या घराला लागू द्या. त्यांना नाही माहिती आमच्या तिकडे 3-13-9-12 झालेले, जिकडं वाटोळ झाले आमच्या तिकडे. तरी पण श्रद्धेने समाज भावना प्रधान असते. माता भगिनी ते या महाराज या, तुमचे पाय आमच्या घराला लागू द्या. पुरुष मंडळी म्हणले असे गोंडस लेकरू आणलं माझ्याकडे. बघ महाराज म्हणले हा प्रसाद आम्हाला आमच्या पंजोबाने दिलाय. पंजोबाच पोटाला आला. मग आमचं काम काय असतं, गेल्या जर चहा पाणी हे ते चांगली गोष्ट. मग बसले तिचे मालक, ती मुलगी बाई बस म्हणलं. मग तो तिचा मालक आहे आला, तुझा आजोबा पोटाला आलाय, चांगली गोष्ट कडे. मग मला अगोदरच माहित होतं या आजोबाला पाणी देत नव्हता तांब्या भरून. म्हणलं आईकडे म्हणलं मला नाही वाटत तुझ्या आजोबाला तलब झाली असेल पुन्हा जन्माला यायची, कारण अगोदरच्या जन्मामध्ये इतके हाल हाल आहेत बाबा. होईल इच्छा माणूस जन्माला यायची नाही होणार, म्हणून पुन्हा जन्म नाही हा. यतत सर्व पुनरलभ्यं न शरीरं पुन्हा पुन्हा. चांगलं राहा, चांगलं खा, चांगले विचार ठेवा, बस. याच्यासारखा आनंद नाही. आनंद स्वर्गामध्ये नाही. त्याच्यासाठी संत इथं येतात, देव इथं येतो मूर्ती लोकात. तुम्ही आम्ही भाग्यवान आहे. कुचमायचं नाही, उदास नाही. हा जसं घडेल तसं घडल. हो त्याच्यावरती भार घालायचा. मी जी पिशवी उचलली गुरुवारी इथं आलो ते अजून माझा फोन पडलाय तिकडे. हा हौदात पडलाय माझा. नाही आठवलंच नाही माहिती. आता मला जाताना जड पावलाने जावं लागलं. गुरुवारी सकाळी मी या संयोजक मंडळाला फोन केला. रायगावमध्ये उतरलो, तिथं बाप्पाचे वडील होते. त्यांनी चहा दिला मला. चहा घेतला, गाडी घेऊन इथं मी आलो. अजून माझं तिकडं फोन नाही, मला आठवलंच नाही. आनंद एवढाच आहे. आता मलाही गेलं की तिकडं सारख्या टोचाच आहे. उद्यापासून काय मला बी सुख नाही. पण आता संप्रदायाचा नियम आहे 8 दिवसात सप्ताहाचं. मला असं वाटायचं की अखंड चालू सामर्थ्यवान आहे, सर्व प्रगल्भ आहे, सर्वांचे दातृत्व शक्ती उदार आहे. आणि मगा बोलल्याप्रमाणे मारुताईची कृपा आहे त्यांच्यावरती बस. आणि परिसरात ही गुणीजन मंडळी, कीर्तनकार महाराज असं कुणाच्या कीर्तनाला टाळ घेऊन उभा राहत नाहीत आमच्यात. पण या महाराजांचं मी समोरच नाही उल्लेख करत. माझं सुद्धा नाव माहिवा आनंद दुसरीकडेच नाही ना. आता मला प्रश्न पडला, काल्याचं कीर्तन झालं, जेवण झालं की तिकडं जायचंय. तिकडं ते मथुरेसारखं वातावरण आहे, ते गोकुळ मला सोडायचं. आणि म्हणून हा आनंद पुन्हा नाही, कारण हा माहेरातला आनंद आहे. परमार्थ म्हणजे एक माहेर आहे. सासरवासनी सुद्धा माता भगिनी त्या गोकुळामध्ये परमात्म्याचं सुख उपभोगण्यासाठी भरीला उलांडून रीता करी गस पानियाचे गोविंदाची साले झडझडा उसण पाहे पार कुणी उभा तुझी नित डोळणी त्या बोलती परस्परे. एकमेकाला कसं बोलतात. पाण्याचा हांडा भरला तरी पायाने ओलांडून द्यायच्या. आत्या पाणी आणू कमी जाऊ, म्हणजे भरलेला हांडा ओलांडायचा. का बरं? याचं काय कारण? तिकडे यमुनेला गेले त्याला पाहता येईल, त्याचं स्मरण करता येईल. एवढा भाव, हा दिव्य भाव त्यांच्या अंतःकरणामध्ये, गवळ्यांच्या गोपाळांच्या, काय तो दिव्य भाव असेल. आणि म्हणून तो काना एकत्रित केला, ते शिदुऱ्या एकत्रित केल्या, आणि भगवान परमात्मा त्या ठिकाणी भानुदास गीती गात आम्हा देतो पंढरीनाथ, आहे की नाही. तो काला भगवान परमात्मा ते आपल्या सवंगड्याला देऊ लागले. तोच काला आपल्या या असणाऱ्या पवित्र भूमीमध्ये. आता मग आमचे विलास महाराज म्हणले, महाराज काल गाडगंच आणलं नाही. म्हणजे गाडगं नाही आज, हे काय नाही, गाडगं नाही. सामान्यच माणसं असतो आपण.
एखाद्या तरुण मुलाचं आणि तरुण मुलीचं लग्न असावं ते त्या दिवशी काय असतात? त्या मुलगा देव असतो, नवरदेव, आणि ती देवी असते. ऐका, ह्याच्या भाग्यात ही यासाठी कुठल्या कुंभाराच्या आव्यात असेल? हा, हो, त्याचं नाव बदललं आज या मंडपामध्ये आलं की हे गाडगं नाही, हे खापर नाही, याला दहीहंडी म्हणतात. हो, दहीहंडीचा त्याला असणारा अवतार कदम भाऊसाहेब प्राप्त झाला. तुमचं आमचं शरीर कसंही असू द्या, अंतकरणातला भाव शुद्ध पाहिजे. बस आज आपल्या कार्यक्रमाला भाऊसाहेबही उपस्थित आहेत, परिसरातून सर्व गुणीजन मंडळी. आता मला परिचित अपरिचित शैक्षणिक क्षेत्र असेल, धार्मिक क्षेत्र असेल आणि राजकीय क्षेत्र असेल, सर्व क्षेत्रातील दररोज भरपूर संख्येने असणारी तरुण मंडळी या ठिकाणी उपस्थित राहायची. माता भगिनी, पुरुष मंडळी, हा आनंद द्विगुणी दिव्य भाव तुमच्या अंतकरणामध्ये प्राप्त व्हावा. याच्यासारखं दुसरं काय वैभव आहे? नाही नाही. आणि म्हणून सामान्यातून असामान्य जीवनाकडे वाटचाल करायची असेल तर एवढंच व्यासपीठ आहे. आणि म्हणून भगवान परमात्मा तो काला आज आपल्या शेळके वस्तीवरती या ठिकाणी प्राप्त होतोय आणि तो काला आपल्याला आता या ठिकाणी सेवन करायचा आहे. तो काल्याची ऊर्जा वर्षभर आहे. महाराज, मला वर्षभर सुगरे बाबा करमत नाही, कधी आषाढी वारी शेळके वस्ती दिंडी आहे. खरंच हा, माणसाचं जीवनच असं असावं. तुम्ही जरी मला आठवत नसाल तरी ना, मी तुमचं स्मरण केल्याशिवाय राहत नाही. हो, असं जीवन जगायचं मुलीप्रमाणे सासूराशी. कन्या सासूराशी जाया मागे परा तोरी पाये, मागे परा तोरी पाये, तैसे झाले माझ्या जीवा. मी मगाच कोणाला तरी म्हणलं, भाऊसाहेब मला दिसले नाहीत कार्यक्रमात. त्या मंडळीची मला खूप आठवण होती तुमची. कसं भगवंतानी मला इकडून वळवलं आणि दिंडीच्या माध्यमातून आमचे हरिभक्त परायण भाऊराव महाराजांनी हो या मार्गाने आम्हाला तुम्ही दिलेलं प्रेम खरोखर मी आहे तोपर्यंत तरी विसरणार नाही. मला कालपासूनच कर मला बस. आता उद्या काल्याचा प्रसंग झाला की आपल्याला जायचं. या दिलेल्या माता भगिनींनी, मुलींनी प्रेम, हातामध्ये माझ्या तांब्या, हातात चहा, वयस्कर मंडळी सुद्धा सेवा करतात. काय भाव आहे? मी नाही तितक्या असणाऱ्या याचा, मी ज्ञानाने कमी आहे, वयाने कमी आहे, बुद्धीने कमी आहे, पण तुम्ही दिलेलं प्रेम, या तरुण मंडळीने दिलेलं प्रेम हो. आणि म्हणून हे सोडत असताना हो जड अंतकरणाने सोडावं लागते हो. जसं भगवान परमात्म्याने गोकुळ सोडलं ना, जड अंतकरण आहे. कुठं जाण्यासाठी मथुरेत नाही, त्या अक्रूराला शिव्या देऊ लागल्या गवळणी. अक्रूरा चांदळा तुझे कोणी येते धाडिले, का घात करवाला शिवदिशी सगळा. आणि म्हणून तो भाव आपला ज्वलंत राहावा, तो दिव्य भाव आपल्या अंतकरणामध्ये राहावा. काला भगवान परमात्मा या ठिकाणी वाटू लागले. तोच काल्याचा प्रसंग आपल्या या पवित्र आणि पावन भूमीमध्ये मारुतीरायाच्या पदस्पर्शाने पुढे झालेला हा नामयज्ञ काल्याच्या प्रसंगाने पूर्णत्वाला जावं आणि उत्तर आपल्या अंतकरणातले प्रेम वृद्धिगत व्हावं. हे करायचंय कशासाठी? प्रेमासाठी. प्रेमाचा दुरावा न व्हावा हो. चुकू द्या, एखादं चुकत असेल, माझ्याकडून एखादं चुकलं असेल, मला माफ करा आई वडिलाचा. कारण माणसाचा स्वभाव असतो हो, माणूसा चुकीचा पुतळा आहे, म्हणून मी पदर पसरतो हो. पण हे प्रेम जे ते प्रेम अगदी वृद्धिगत व्हावं हीच मारुतीरायाच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना करू हो. आता चाल नंतर बोलू आपण. हा, माऊलीचं भजन करू, दहीहंडी फोडू, चाल करू. मला अजून 10-15 मिनटं बरंच काम आहे आभार मानण्याचं हो. त्याच्यामुळं थोडं उशीर होईल, तर झालेली सेवा मारुतीरायाच्या चरणी आपण समर्पित करू. भगवान परमात्म्याने तो काला त्या ठिकाणी काय केलेल्या गोपाळांना दिलेला पुंडलिक वरदा करू. एकदा पुंडलिक वरदा भगवान ज्ञानेश्वर
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली कार्यकर्ते जरा पुढे या ज्ञानेश्वर भजन झाले आता दहीहंडीचा अभंग होईल दहीहंडी फुटली जाईल त्यानंतर चाल होईल चाल नंतर 10 मिनिटं मला संपूर्ण कार्यक्रमाच्या सहकार्य करणाऱ्या मंडळींचे आभार व्यक्त करायचे